शाईफेक प्रकरणी प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप. हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा दावा. मात्र महसूल मंत्री बावनकुळेंनी गायकवाड यांचे आरोप फेटाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शाईफेकीच्या घटनेची दखल. आरोपींवर योग्य ती कारवाई करण्याचं दिलं आश्वासन. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपली. या प्रकरणी ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू. सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण. सत्ताधाऱ्यांमध्ये जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चा. मात्र जयंत पाटलांचा राजीनामा पाहिला नाही, वाचला नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीस विभागनिहाय आढावा घेणार. भाजपा आमदारांसोबत साधणार संवाद. आगामी निवडणुकांमध्ये आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न. चड्डी बनियन गँगवरनं आदित्य ठाकरेंनी शिवसेनेवर केला हल्ला बोल. आदित्य ठाकरेंच्या टीकेवर आमदार निलेश राणेंचा आक्षेप. मुंबईतल्या कुर्ला आयटीआयमध्ये 9,000 झाडं तोडल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. एकही झाड तोडलं नसल्याचं मंत्री मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर. परमेश्वराच्या रूपानं मुख्यमंत्री देवेंद्र पावले, नाहीतर जेलमध्ये गेला असतात. जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकरांवर खोचक टीका. पवारांच्या राष्ट्रवादीची मंगळवारी कार्यकारिणीची बैठक. वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार. प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात एकमतानं निर्णय घेतला जाणार. आणि संयुक्त फेरीवाला महासंघ आक्रमक. उद्या मुंबईत आंदोलन. विक्रीसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी. आझाद मैदानात होणार आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.